त्यामुळं मोठ्या प्रमाणावर राज्यामध्ये अवैधपणे रेती उचल सुरू होती। आणि सर्वात महत्त्वाचं सभागृहाला या ठिकाणी मला सांगायचं आहे की जो आपण 30 एप्रिलचा मी सर्व तहसीलदारांना सांगितलं आहे, आले नसतील तर पुन्हा सर्व विधानसभा विधान परिषद सदस्यांना आमचे तहसीलदार येऊन सांगतील की 30/4ला आपण असं त्या ठिकाणी धोरण जाहीर केलं। 8/4ला 30/4ला वाढू धोरण आणि 8/4ला वाढू धोरण आणि 30/4ला एक सुधारणा काढली। त्यामध्ये ती कशी उपलब्ध व्हावी वाळू घाटांना घरकुलांना, तर घरकुलांना राज्यातले जे आता 20 लक्ष घरं आपल्याकडे आले, जुने काही घरकुल बांधकाम पेंडिंग आहे आणि पुन्हा 10 लक्ष घरं राज्यामध्ये येणार आहे। प्रधानमंत्री आवास योजनेच्या स्कीम येणार आहे। त्यामुळे आपण आता निर्णय घेतलेला आहे की ज्या ग्रामपंचायतीमध्ये, ज्या नगरपंचायतीमध्ये, ज्या भागामध्ये वाळू घाट आहे, नदी नाल्यावर वाळू उपलब्ध आहे, ईसी असो की ईसी नसो, पर्यावरण मंजुरी असो की पर्यावरण मंजुरी नसो, घरकुलांना तुम्ही 5 ब्रास रेती तहसीलदारनी 5 जनरेट करून, तहसीलदारनी महाखनिजच्या ऑनलाईन पोर्टलवरनं 5 त्या ठिकाणी जनरेट करायची, ती वाळूची 5 घरकुलाला घरोघरी पोहोचून द्यायची आमच्या तलाठ्यामार्फत। आणि आमचा तलाठी तो 5 घरी पोहोचून देईल 5 ब्रासची, आणि त्या घरकुल मालकांनी आपल्या ग्रामपंचायतच्या जवळच्या रेती घाटावर ती घ्यायची, नसेल तर बाजूच्या तालुक्यातनं घ्यायची, तहसीलदारनी त्याला आयडेंटिफाय करून द्यायचं कुठून वाळू उचलायची। हा एक निर्णय आपण घेतला, म्हणजे तहसीलदारला नोडल अधिकारी केला आणि वाळू ही स्थानिक रेती घाटावरनं ईसी असो की ईसी नसो तरी आपण स्थानिक बांधकामांना ही या ठिकाणी वाळू धोरणामध्ये स्पष्ट उल्लेख केलेला आहे। त्यामुळं दादाराव केचेजी, मला माहिती आहे की या राज्यामध्ये मोठ्या प्रमाणावर वाळू चोरी चालू आहे, एका दिवसात कंट्रोल येणार नाही, पण मी तुम्हाला दाव्याने सांगतो की आत्ता आपण हे दोन्ही वाळू धोरण आल्यानंतर आत्ता तुमच्याकडे जी तुम्ही जो रेतीसाठा पकडला आहे तो आम्ही घरकुलाला पूर्ण, आणि जो रेतीसाठा पकडला जाईल चोरी करणाऱ्याकडून, तो रेतीसाठा स्थानिक बांधकामांना, स्थानिक घरकुलाला हे तहसीलदार कलेक्टर उपलब्ध करून देतील, दुसऱ्या कुठल्याही कामाला देणार नाही, असाही निर्णय शासनाने घेतला आहे। दादारावजी, तुमची मागणी आहे तिथला आरआय काय करतो, तिथला तलाठी काय करतो, तर हे खरं आहे, आमदार जाऊन रेड करतात, आमदार जाऊन वाळू पकडतात, पण त्या ठिकाणी आमचा रेव्हन्यू इन्स्पेक्टर तलाठी त्या गावात असूनही त्या ठिकाणी रेतीचे साठे पकडत नाही। मी या देऊरवाडाचा जो त्या ठिकाणी रेती घाट आहे, ज्यातनं तुम्ही हा भ्रष्टाचार की रेती घाटाचा जो गैरव्यवहार पकडून दिला आम्हाला, तिथला तलाठी आणि तिथला रेव्हन्यू इन्स्पेक्टर याला निलंबित केलं जाईल। वाळू चोरी चालू आहे, त्या तहसीलदार त्या अधिकाऱ्याची जबाबदारी फेस करणार आहे का पोलीस? याच्यामध्ये 3 भाग केले। आता काल माननीय मुख्यमंत्र्यांनी एक आदेश काढला की महसूलनी पकडलं त्याच्यावर पोलीस केस दोन्ही गुन्हे दाखल करायचे, जर पोलिसांनी पकडलं तर महसूलचा गुन्हा दाखल करायचा। आता काय होत आहे, पोलीस पकडतं तर महसूलवाले दाखल करत नाही आणि महसूलवाले पकडलं तर पोलीस दाखल करत नाही। आता जॉईंट काल मुख्यमंत्र्यांनी आदेश काढले, दोन्ही कारवाई करायच्या। आणि तिसरी कारवाई या ठिकाणी माननीय परिवहन मंत्री असतील त्यांच्याकडे आम्ही आज नस्ती पाठवली आहे, अनिल परब साहेब, की असे जर आढळले